संरक्षण दलाचं कौतुक करावं तेवढं थोडं. दहशतवादी हल्ला झाल्यानंतर अनेक दिवस संपूर्ण समाजमानाचा ठाव घेत जी सगळ्यांची आकांक्षा होती ती पूर्ण करणाऱ्या भारतीय आपल्या सगळ्या प्रशासनाला किंवा आपल्या जे सरकार आहे त्यांना सुद्धा मनापासूनचे धन्यवाद आहे. कारण समाजमानाची भावना होती की आपल्याला बदला घेतला पाहिजे. आपल्यावर जर भ्याड हल्ला झाला आहे तर आपल्याला त्याचं प्रत्युत्तर देणं गरजेचं होतं आणि मला वाटतं ते आपल्या सरकारने निश्चित स्वरूपात केलं. आणि त्याचबरोबर संरक्षण दलाने ज्या पद्धतीने खरं तर अजून एखादी रात्र मिळाली असती तर कदाचित पाकिस्तान जगाच्या नकाशावर नसता. असो खरं तर अनेक गोष्टी त्याच्यामागे असतात. सीज फायर झाले, आशिष भाऊंनी सांगितलं सीज फायर कोणत्या पद्धतीत किंवा कोणी मागितलं आणि कोणी केलंय त्या खोलात न जाता आज सीज फायर जरी झालं असलं तरी पुन्हा पाकिस्तान मला वाटत नाही की आपल्या देशाकडं परत डोळे वाचारून बघायची हिंमत पाकिस्तानमध्ये होणार नाही. अशा पद्धतीचं प्रत्युत्तर खरं तर आपल्या सैन्य दलाने दिलं त्याबद्दल मी मनापासूनच अभिनंदन करतो. आणि खरं तर आज संपूर्ण नारायणगावकरांना मग त्यामध्ये जात धर्म भाव ही काहीच वेगळा विषय नाही. कारण ज्या ज्या वेळेस अशी परिस्थिती येते संपूर्ण भारत आज संपूर्णपणे एक आपल्या सगळ्या सैन्याच्या मागं इथून मागेही राहिला, इथं आजही राहिला आणि इथून पुढेही राहणार आहे. आणि आज खरं तर नारायणगाव हे त्याचं निश्चित स्वरूपात एक चांगलं उदाहरण देत आहे. मी मनापासूनच्या आलेल्या सर्व नागरिकांचं खरं तर सगळे विद्यार्थी आहेत, एक सर्व्हिमॅन आहेत आणि सगळे सर्वसामान्य जे नागरिक आहेत त्यांचं मनापासूनचं आभार व्यक्त करतो. कारण असे कार्यक्रम वर्षातून 10 वर्षातून 5 वर्षातून एकदा होतात आणि त्याबद्दल खरं तर ज्यांनी आयोजन केलं त्यांचं सुद्धा मनापासूनचा आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा भारतीय सैन्याला सॅल्यूट करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.